देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ पोचत आहे. याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवर थेट निशाणा साधलाय. निवडणुका झाल्यानंतरच पंतप्रधानांना लॉकडाऊनची आठवण झाली. कच्चे तेल, शेतमाल, अर्थव्यवस्था, स्वदेशी वस्तू पुरवठा साखळी याबाबत काय म्हणाले खासदार डॉक्टर कोल्हे, पहा एकदा. बेंगळुरूमध्ये आणि कदाचित हैदराबादमध्ये या दोन्ही ठिकाणी त्यांनी संबोधन दिलं. तर सर्वसामान्यांच्या खरं तर चेहऱ्यावर चिंतेची रेषा वाढवणारी अशी ती संबोधन होती. म्हणजे लवकरच पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होईल का हे संबोधन पाहिल्यानंतर हा एक फार महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. दुसरा, यामध्ये अनेक पॉलिसीज आहेत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा विषय मांडला तर संसदेमध्ये सातत्यानं अन्नदाता ते ऊर्जादाता म्हणजे माननीय पंतप्रधानांनी काल असं सांगितलं की पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा, पुढचं एक वर्षभर सोनं विकत घेऊ नका, स्वदेशी वस्तूंचाच वापर करा. हे कुठेतरी निदर्शन असेल तर माननीय पंतप्रधानांचं म्हणणं होतं की पुरवठा साखळी विस्कळीत झाली. आज तुम्ही चीन बघितलात, आज तुम्ही रशिया बघितलात, आज तुम्ही अमेरिका बघितलं तर हे तेलाच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण अमेरिका आणि रशिया, चीनने बऱ्यापैकी त्याचा साठा ठेवलेला आणि भारतीय एकूणच अर्थव्यवस्थेवर एक गंडांतर येईल का अशी धास्ती माननीय पंतप्रधानांच्या कालच्या विधानातून जो अर्थध्वनीत होतो त्यातून ती दिसती. त्यामुळे एकूणच अर्थकारणावर मोठे परिणाम होणाऱ्या गोष्टी होतील. जी एक गोष्ट स्पष्ट दिसते ती कदाचित लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा उल्लेख केला आणि हा लॉकडाऊनचा उल्लेख वर्क फ्रॉम होमचा केला. पण कदाचित सरकारला याचा विसर पडला की या लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्थव्यवस्था जर कोणी जगवली असेल, जर कोणी टिकवली असेल तर ती शेतकऱ्यांनी टिकवली. आणि आज तुम्ही कांद्याची परिस्थिती पुन्हा एकदा काय आहे ती पाहताय. आणि शेतकऱ्यासमोर मात्र हाच प्रश्न निर्माण झालाय की जर पिकवणाऱ्याने पिकवायचं थांबवलं तर मग खाणारा खाणार काय, हा जो प्रश्न निर्माण झालाय. तर सरकारने एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करताना ही अर्थव्यवस्था संकट काळात जो टिकवतो त्याला टिकवण्यासाठी प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे. माझा एक छोटा प्रश्न आहे. युद्धजन्य परिस्थिती खरं तर 3-4 महिन्यांपासून आहे. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, या निवडणुका झाल्यानंतरच पंतप्रधानांना ही चिंता का वाटली? त्यांना निवडणुका काढून घ्यायच्या होत्या. पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नात त्याचं उत्तर आहे. आपल्याकडे उत्तर कारण हे केवळ मी म्हणत नाही, ही सगळीकडे ही चर्चा आहे की मग या केवळ विधानसभा होईपर्यंत ही गोष्ट आपण थांबलो होतो का? आणि माननीय पंतप्रधान जेव्हा सांगतात की 30,000 कोटी रुपयांचा ऑइल कंपन्यांना तोटा झालाय, त्यावेळी मात्र माननीय पंतप्रधान हे सांगत नाही की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव पडलेले होते तेव्हा जो प्रचंड नफा या कंपन्यांनी कमवलाय त्या नफ्याचं काय? म्हणजे जेव्हा तोटा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या खिशाला लगेच कात्री लागते, खिशाला लगेच झळ लावायला आपण तयार होतो. पण जेव्हा या कंपन्या नफा कमवतात तेव्हा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाचे भाव अत्यंत कमी होते तेव्हा कुठेही तुम्हाला पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याचं दिसलेलं कधी आपल्याला ऐकू आलं का? जे होते ते वाढत गेले. दुसरी गोष्ट, मगाशी मी जी म्हणत होतो की अन्नदाता ते ऊर्जादाता नावाची स्कीम सरकारनं आणली होती.